गेले 4 दिवस सुरू असलेला माडचा संप मिटण्याची चिन्ह दिसतायत। उच्च न्यायालयाच्या लेखी आदेशानंतर माडनं निवासी डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलंय। गेल्या 4 दिवसांपासून संपावरती असलेल्या डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा झापलं आणि सुरक्षेची हमी देत कामावरती रुजू होण्याचे आदेश दिले होते। मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोवर कामावर रुजू होणार नाही अशी भूमिका माडच्या डॉक्टरांनी घेतली होती। त्यामुळे आता लेखी आदेश आश्वासनानंतर देखील आज डॉक्टर संप मागे घेणार का हे पाहावं लागेल। शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पुण्याहून दिल्लीला परतताना रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात अधिकाऱ्याला मारहाण केली। या घटनेनंतर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी रवी गायकवाड यांची चांगलीच कान उघाडणी केली। गायकवाडांना आता एअर इंडियानं काळ्या यादीत टाकलेलं आहे। शिवाय शिवसेनेने देखील त्यांच्याकडे खुलासा मागितला आहे। मुद्दा कुठलाही असो, शिवसेनेचा सरकारला विरोध ठरलेला आहे। त्यामुळे वैतागलेल्या भाजप नेत्यांनी आता मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाऊ पण शिवसेना नको असा सूर लावलाय। भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काल शिवसेनेच्या वर्तणुकीवरती नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत। त्यांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा निवडून आणण्याची तयारी भाजपने केली आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांना पुन्हा एकदा पक्षातील आमदारांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडली। या बैठकीत मंत्र्यांच्या धरसोड वृत्तीच्या भूमिकेवरून आमदारांनी चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीवारी अपयशी ठरल्यासंदर्भात देखील आमदारांनी मंत्र्यांना जाब विचारल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून मिळते। राज्यातल्या काँग्रेसच्या नेतृत्वात बदल केला नाही तर काँग्रेसची वाट लागेल अशा शब्दात नारायण राणेंनी अशोक चव्हाणांवरती जोरदार टीका केली आहे। ते एबीपी माझाच्या माझा विशेष या कार्यक्रमात बोलत होते। आपण काँग्रेसला सोडणार असल्याच्या बातम्या पसरवण्यात काँग्रेसमधीलच काही जणांचं षडयंत्र असल्याचा प्रहार देखील राणेंनी केलाय। तसंच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला डावललं जात असल्याची खंत देखील राणेंनी बोलून दाखवली आहे। 19 आमदारांप्रमाणे विरोधी पक्षातल्या उर्वरित आमदारांचंही निलंबन करण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीला काँग्रेसचे सगळे नेते उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना संसद परिसरामध्ये मारहाण केल्याचा दावा करत सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न एका तरुणानं केलाय। गोरखनाथ खरजुल असं या तरुणाचं नाव आहे। आपण शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचे समर्थक आहोत असा दावा देखील त्यांनी केलाय। मात्र असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्याला कुठलाही प्रकारची मारहाण झालेली नाही असा दावा केलाय। केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा दावा देखील ओवैसींनी केलाय। गारपिटीची नुकसान भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्याला मंत्रालयात मारहाण झाल्याचं समोर येत आहे। गारपिटीनं नुकसान झालेले रामेश्वर भुसारे नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात आलेले होते। जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असं सांगत भुसारे यांनी तिथंच ठिय्या मांडला। ते जात नाहीत असं बघून तिथल्या सुरक्षा रक्षकांना लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय। विदर्भवादी आणि राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या गाडीवरती औरंगाबादेत दगडफेक झाली आहे। मराठवाडा मुक्ती मेळाव्यासाठी अणे औरंगाबादेत होते। यावेळी सेनेनं त्यांच्या विरोधात निदर्शनं केली। तसंच जोरदार घोषणाबाजी करत अणेंच्या गाडीवरती हल्ला केला। श्रीहरी अणे मराठवाडा मुक्ती मेळाव्यामध्ये व्याख्यान देण्यासाठी आलेले होते। त्यावेळी मराठवाडा महसूल प्रबोधिनीजवळ हा सगळा प्रकार घडला। पुढच्या महिन्यापासून मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून जाताना तुमचा खिसा जरा जास्त रिकामा होणार आहे। कारण 1 एप्रिल पासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा टोल तब्बल 35 रुपयांनी महागणार आहे। त्यामुळे वाहन चालकांना 195 रुपयांऐवजी 230 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे। MSRDCच्या 2004च्या अधिसूचनेनुसार दर 3 वर्षांनी टोलमध्ये 18% वाढ करण्याचा नियम आहे। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या 9 कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय।
लोणंद शहराजवळील सोना अलाइज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दाखल केलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झालाय। या कंपनीत 2 कामगार संघटना आहेत। रामराजे निंबाळकरांच्या संघटनेला कंपनी झुकतं माप देते या समजुतीतून उदयनराजेंनी राजकुमार जैन नावाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे। अहमदनगरमधील कर्जतच्या निमगाव डाकुतील विद्यार्थी हा बस प्रवासासाठी पैसे नसल्याने थेट बैलावरती बसून परीक्षा केंद्र त्यानं गाठलं। विजय काळे या 10वीच्या विद्यार्थ्याच्या इतिहासाचा पहिला पेपर होता, मात्र विजयकडे बसच्या प्रवासासाठी 44 रुपये नसल्याने त्यानं बैलावरती बसून 19 किलोमीटरचं अंतर कापून कोरेगावच्या परीक्षा केंद्रावरती तो पोहोचला। नातीची छेड काढणाऱ्या रोड रोमियोला धडा शिकवणाऱ्या धाडसी आजीची पुढची बातमी आहे। चाकूचा धाक दाखवून शाळकरी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रोड रोमियोला 67 वर्षांच्या आजीनं जन्माची अद्दल घडवली आहे। इतकंच नाही तर त्या रोड रोमियोला तुरुंगाची हवा खाण्यासाठी पोलिसांच्या स्वाधीनही केलंय। प्रेमकुमार यादव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। सध्या अस्तित्वात असलेला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग रद्द करून त्याऐवजी राष्ट्रीय सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलाय। त्यासाठी घटनेत देखील आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार आहे। जाट आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती मोदी सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। मध्य उत्पन्न गटातील घर खरेदी करणाऱ्यांच्या गृहकर्जाचे हप्ते आता कमी होणार आहेत। वार्षिक 12 ते 18 लाख रुपये घरटी उत्पन्न असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। केंद्र सरकारनं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या घरांच्या कर्जाच्या व्याजावर 3 ते 4% सबसिडी देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाचे हप्ते थेट 2000 कमी होणार आहेत। रिलायन्स जिओची प्राईम ऑफर आता ग्राहकांना अवघ्या 49 रुपयात घेता येणार आहे। जिओ मनीच्या माध्यमातून रिचार्ज केल्यावरती ग्राहकांना 50 रुपये कॅशबॅक देण्याचा निर्णय जिओनं घेतलाय। जिओच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे ग्राहकांना 99 रुपयांची प्राईम मेंबरशिप अवघ्या 49 रुपयांना मिळणार आहे। 1 एप्रिलपासून जिओ आपली सेवा देण्यासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारणार आहे। टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या धर्मशालाच्या 4थ्या कसोटीत खेळण्याविषयी शंका निर्माण झाली आहे। त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबईचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरला धर्मशालाच्या भारतीय संघात सामील होण्याचा तातडीचा संदेश बीसीसीआयनं दिलाय। रांची कसोटीच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना विराटचा उजवा खांदा दुखावलेला होता।